नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या या लाभार्थ्यासाठी शासनातर्फे एक गुड न्यूज देण्यात आलेली आहे। ही गुड न्यूज काय आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे, परंतु ज्या लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करते वेळेस काही चुका केल्या असतील किंवा वडील किंवा पती व घटस्फोटित महिला आहेत तर या लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, परंतु त्यांची कागदपत्र कुणाकडे द्यायची व किती तारखेपर्यंत जमा करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा, अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यासंदर्भात 11 डिसेंबर 2000 रोजी हा जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। तर या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांची स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील त्यांचे अधिकृत प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकाकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे। तथापि या लाभार्थी महिलांची लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ई-के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक आहे। तर यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे बघा, सदर योजनेमध्ये ज्या पात्र लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थी महिलांना देखील वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया एक संधी वन टाइम ऑप्शन देण्यात आलेले आहे। यानुसार तुम्ही चुका झालेल्या असतील तर आता पुन्हा संधी तुम्हाला ई-के-वाय-सी करण्याची संधी देण्यात आलेली आहे। असं एक महत्त्वपूर्ण शासनातर्फे हा जाहीरच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे।